नमस्कार, मी मंगल सिंगळे. आपल्याला फिजिक्स 12 मध्ये मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू द इलेक्ट्रिक करंट नावाचा जो काही चॅप्टर आहे त्यामध्ये अँपियर्स लॉ आहे. अँपियर्स लॉ मध्ये एक अँपियर्स लॉ चे काही ऍप्लिकेशन्स आहेत. सोलेनॉइड आहे, टोरॉइड आहे. त्यापैकी आपल्याला सोलेनॉइडचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहायचे आहे. काय आहे बरं, सोलेनॉइड जो असतो तर तो या पद्धतीने असतो. स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला भेटते. यातून काही करंट जो फ्लो होतो आहे तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे तर यामध्ये आपल्याला जे मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे तर ते मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यूज आपल्याला इनसाइड फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. काय दिलेलं आहे की जो सोलेनॉइड आहे त्याची लांबी दिलेली आहे आपल्याला यापासून तर इथपर्यंत जी काही लांबी आहे तर ती दिलेली आहे तुम्हाला एल. अ 2 मीटर लॉंग सोलेनॉइड हॅज अ 2000 windings, each of radius 10 centimeter. If the current in the winding 3 ampere, the magnitude of magnetic field inside the solenoid near the middle is. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगतो येतो की एक सोलेनॉइड आहे, त्या सोलेनॉइडची जी काही लांबी आहे तर 2 मीटर लांबी दिलेली आहे आपल्याला. लांबी किती दिलेली आहे आपल्याला, तर इथे एल दिलेला आहे तुम्हाला 2 मीटर एवढी लेंथ दिलेली आहे. सोलेनॉइड हॅज अ 2000 वाइंडिंग्स म्हणजे नंबर ऑफ द टर्न्स या ठिकाणी या सोलेनॉइडला इथे नंबर ऑफ द टर्न्स किती गुंडाळलेले आहेत तर एन दिलेला आहे तुम्हाला 2000 टर्न्स दिलेले आहेत. त्यानंतर तो म्हणतोय इच ऑफ द रेडियस, त्या या जी काही टर्न्स आहेत त्याची जी रेडियस आहे तर ही स्मॉल आर तुम्हाला 10 सेंटीमीटर दिलेली आहे. इफ द करंट इज वाइंडिंग, if the current in the winding 3 ampere magnitude of magnetic field इनसाइड द सोलेनॉइड काय असेल, म्हणजे त्या करंट या मधनं जो की जातो आहे तर तो किती दिलेला आहे 3 एम्पियर करंट या प्रत्येकामधनं करंट जात आहे. तर तिथे तुम्हाला काय काढायला सांगितलेलं आहे, इथे मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड काय असेल, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड काय असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, बी इज इक्वल टू म्यू झिरो एन आय असा फॉर्म्युला माहित आहे. हा जो स्मॉल एन असतो तर तो सांगतोय की नंबर ऑफ द टर्न्स पर युनिट लेंथ, म्हणजे याचा फॉर्म्युला असतो स्मॉल एन इज इक्वल टू कॅपिटल एन अपॉन एल. या ठिकाणी स्मॉल एन ची व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला किती नंबर ऑफ द टर्न्स दिलेले आहेत तर 2000 टर्न्स दिलेले आहेत. किती लांबीवर आहेत तर 2 मीटर. इथे तुम्हाला किती नंबर व्हॅल्यूज भेटते आहे 1000. काय भेटत आहे एन ची व्हॅल्यूज काय भेटते आहे तुम्हाला 1000. तर इथे आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायची आहे. बी इज इक्वल टू म्यू झिरो ची व्हॅल्यूज आपल्याला सगळ्यांना माहित असते किती काय असते तर ती असते म्यू झिरो दॅट इज द परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस, दॅट इज द 4 पाय इंटू 10 रेज टू पॉवर -7 एवढी असते. 4 पाय इंटू 10 रेज टू पॉवर -7 इथे व्हॅल्यूज पुट केली असता. ही व्हॅल्यूज तुम्हाला दिलेली राहणार नाही, ती तुम्हाला पाठ ठेवायची आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे 4 पाय इंटू 10 रेज टू पॉवर -7. या ठिकाणी एन ची व्हॅल्यूज जस्ट आपण फाइंड आउट केली किती आहे तर 1000 म्हणजे 10 ची पॉवर किती तर 3 इंटू किती करंट पास होतो आहे तर आय बरोबर किती दिलेला आहे तुम्हाला 3 दिलेला आहे. इथे भेटतंय तुम्हाला बी इज इक्वल टू बघा 10 रेज टू पॉवर 3 प्लस 3 आणि यातून मधनं 7 मधनं प्लस 3 गेले इथे काय भेटतात 4 and 3 4 जा 12 पाय इंटू 10 रेज टू पॉवर -4 आणि मॅग्नेटिक फील्डचं युनिट काय असते टेस्ला राहते. म्हणजे ऑप्शन सी जे राहील तर इथे आपल्याला ऑप्शन सी करेक्ट मिळेल. 12 पाय इंटू 10 रेज टू पॉवर -4 टेस्ला.